मुंबईतल्या कुर्ला बस अपघात प्रकरणातली एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। आता या बस अपघात प्रकरणी कोर्टानं आरोपी बस चालकाला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। बस चालक संजय मोरेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कुर्ल्यातल्या या बस अपघातामध्ये 7 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय, तर जवळपास 49 जण जखमी आहेत। या प्रकरणी या बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। कोर्टाला आम्ही ह्या संदर्भातली माहिती दिली। कालपासून तो पोलिसांच्या ताब्यात होता। पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे की त्याची काल वैद्यकीय तपासणी केलेली आहे, पण त्याची अजून करायची ह्या संदर्भातला रिमांड ॲप्लिकेशनमध्ये कुठे नमूद नव्हतं। इलेक्ट्रिक बस होती, इलेक्ट्रिक बस जी अचानक त्याच्यामध्ये जे घटना घडतात त्याला जो ड्रायव्हर असतो तो जबाबदार नसतो, कारण जी BST प्रशासनाची बस आहे त्या बसमध्ये जी खराबी होती त्यांचं म्हणणं होतं ती बस चालू होती का बंद होती या संदर्भात बी त्यांना तपास करायचा होता, कारण याच्यामध्ये BST प्रशासनाची मोठ्या प्रमाणात चुकी दिसते। आणि BST प्रशासनाने जी बस घेतलेली आहे त्या बसमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे होत्या त्या उपलब्ध करून दिलेल्या नाही असं ह्या रिमांड ॲप्लिकेशनमध्ये दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।